नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 6 प्राण्यांचे वर्गीकरण या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आज आपण प्राणी वर्गीकरणाचा इतिहास या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आता साम्य आणि फरकांवर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय। ही आहे प्राण्यांच्या वर्गीकरणाची व्याख्या। आता प्राणी वर्गीकरणाचा इतिहास यामध्ये बघा तर वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला। ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते। त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांचे सवयी, अधिवास यांसारख्या मुद्द्यांवरनं प्राण्यांचे वर्गीकरण केले। जशी जशी विज्ञानामध्ये प्रगती होत गेली, संदर्भ बदलत गेले आणि त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्देसुद्धा बदलले। अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात। त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता। कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला। वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत म्हणजे सजीवांचे जे शरीर रचनेविषयी गुणधर्म आहेत, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यांसारख्या मुद्द्यावर आधारित ती पद्धत आहे। तर कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली। डॉम्बस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले। अलीकडच्या काळात कार्ल वूज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केले आहे। प्राण्यांच्या वर्गीकरणाचे फायदे काय आहेत तर पहिला फायदा आहे प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते। एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळते। प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते। प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यात अचूकता येते। प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते। प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान समजायला मदत होते। प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनांची माहिती मिळते। आता प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत तर पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यावर आधारित प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले जाते। त्यातील एक आहे असमपृष्ठरज्जू म्हणजे नॉरकॉर्डेट्स आणि समपृष्ठरज्जू म्हणजे कॉर्डेट्स। तर असमपृष्ठरज्जू प्राणी या प्राण्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असतात। ती कोणती आहेत ते बघूयात आता आपण। तर पहिलं वैशिष्ट्य आहे शरीरामध्ये पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो। ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात। चेतारज्जू म्हणजे नर्व्ह कॉर्ड असेल तर तो युग्मांनी भरीव आणि शरीराच्या अधर बाजूस असतो। हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते। समपृष्ठरज्जू प्राणी या प्राण्यांची वैशिष्ट्ये बघा काय आहेत। शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो म्हणजे त्यांना पाठीचा कणा असतो। श्वसनासाठी कल्लाविदरे किंवा फुफ्फुसे असतात। चेतारज्जूत एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो। हृदय शरीराच्या अधर बाजूस असते। आकृती 6.2 मध्ये समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये आपल्याला त्यांनी आकृती द्वारे दाखवलेली आहेत। पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरात पृष्ठबाजूस असते। माहीत आहे का तुम्हाला सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे आणि त्या संघाचे नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी संघ असेच ठेवले आहे। समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघात केली आहे। ते 3 उपसंघ म्हणजे युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा। व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे 6 वर्गात वर्गीकरण केले आहे। ते 6 वर्ग याप्रमाणे: चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन। इथे आपल्याला प्राणीसृष्टी, उपसृष्टी असमपृष्ठरज्जू आणि उपसृष्टी समपृष्ठरज्जू
यांचं कशा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे ते त्यांनी ह्या आकृतीद्वारे आपल्याला दाखवलेलं आहे. आता ही जी वर्गीकरणाची पद्धत आहे प्राण्यांच्या, ती आत्तापर्यंतची प्रचलित पद्धत आहे. परंतु सध्या एक नवीन वर्गीकरणाचा अवलंब केला जात आहे. या नवीन करण्याच्या पद्धतीचा आपण थोडक्यात समजून घेऊयात काय आहे ती. सध्या रॉबर्ट व्हिटाकरच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टीमध्ये केला जातो. या पद्धतीमध्ये प्राण्यांचे वर्गीकरण करताना शरीराचे रचनात्मक संघटन, शरीराची सममिती, देहगुहा, जननस्तर, खंडीभवन आणि यासारख्या काही मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे.